तर अनिल परबांनी आमची बदनामी केल्याचा आरोप योगेश कदमांनी केला। यावर आदित्य ठाकरेंनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। बार बंद करण्याची वेळ का आली असा सवाल आदित्य ठाकरेंनी योगेश कदमांना केला। दावा ठोकावा, कारण पहिली गोष्ट म्हणजे जर खंडन केलं असेल मग तुम्ही ते बंद का केलं? काही चुकीचं नव्हतं तेव्हा? बरं, धाड पडली हे खरं होतं, सगळं काही आलं ते खरं होतं, तर मग हे सगळं जे होतं जर खोटं असेल तर ती जागा बंद करण्याची का वेळ आली? त्याच्यावर पडदा घालण्याची का वेळ आली? लाज वाटण्याची का वेळ आली? कारण हे तुमचंच होतं ना, त्या पदावरनं काढणं गरजेचं होतं। काय नक्की असं युती धर्म पाळत आहेत मुख्यमंत्री महोदय की नेमकं यांच्यावर कारवाई करता नाही? कोणाचं डान्स बार आलेला आहे, कोणाचं हे ऑनलाईन रमी होतं, कोण हाणामारी करत होतं, कोण बुक्काबाजी करत होतं, कोणी पूर्ण बॅग घेऊन पैशाची बाजूला बसलं होतं। बहुमत तुम्हाला निवडणूक आयोगामुळे मिळालेलं आहे, पण ही मस्ती जी आहे, हा जो मास दिसत आहे हा दुर्दैवी। स्वतःचे 136हून जास्ती असताना युती धर्म कोणचा आहे? कारण मला आठवतं एका काळी भाजपसोबत जेव्हा आम्ही होतो तेव्हा मनमोहन सिंग साहेबांना मी विचारायचं होतं की तुम्ही कोअलिशन धर्म का पाळतात? जे भ्रष्ट आहेत त्यांच्यावर कारवाई करा। तीच वेळ आता फडणवीस साहेबांवर बोलायची आलेली आहे।